हा आता या ठिकाणी बघू आपण प्रोजेक्टाईल मोशन. त्याच्यामधला अजून एक दोन पॉईंट राहिले तर आपण ते थोडं रिकव्हर करून देतो मी. पण सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट असा जो वेळ आहे तो महत्वाचा आहे, त्याच्यामुळे एक्सटेंड झाला तरी काही अडचण नाही. तर प्रोजेक्टाईल मोशन आपण कसं म्हणायचं? प्रोजेक्टाईल मोशन नीरज चोप्राला कृपा यांची मिळाली, आपल्या फिजिक्सची कृपा मिळाली. सगळ्यात महत्वाचं समजा जास्तीत जास्त मी म्हणतो तुम्हाला परवा म्हणलं होतं गोळा फेकायचं पण जास्त लॉंग जायचं. एक पर्टिक्युलर व्हेलॉसिटी घेऊन जर त्याला करेक्ट 45 डिग्री मध्ये जर आपण टाकलं तर हे मॅक्झिमम रेंज जातं परफेक्ट व्हेलॉसिटी मध्ये पण कमी जास्त झालं तर अडचण होणार आहे. मग त्याला व्हेलॉसिटी किती लागणार आहे, ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनचं काय काम आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यास करणार आहे. आता जर जनरली मी बघायचं झालं, समजा ह्याला टाकायचं, ह्याला थ्रो करत असताना हे या वेळेस पडलं, पण हे काही सरळ गेलेलं नाही. हे जाताना कसं केलंय, असं यू शेप मध्ये, म्हणजे त्याला म्हणतो पॅराबोला. काय बोला? पॅराबोला. म्हणजे हे असं थ्रो केलं की हे असं चाललंय, म्हणजे फुटबॉलला किक मारणं. आता ते असं हॉरिझॉन्टल जात नाही, असं पद्धतीनं बंदुकीतली गोळी फायर करणं. फायर केलं की ते परत तुम्ही काही पण वस्तू टाका, ही जरी वस्तू अशी टाकली ना, आणत नाही मी तुम्हाला, ही जर वस्तू अशी टाकली ना, हे अशी टाकली की हे जाणार कसं आहे, हे याच पद्धतीनं हे पुढे जाऊन काय होईना, पण त्याला शेप कुठला येणार आहे, पॅराबोला शेप येणार आहे. त्याला काय म्हणतो आपण, पॅराबोला शेप. ओके. सो ह्याला म्हणजे आपण सर प्रोजेक्टाईल मोशन कशाला म्हणायचं, एखादी वस्तू थ्रो केले आणि ती हवेमध्ये फ्लाइट झाली. फ्लाइट म्हणजे समजते तुम्हाला, हवेमध्ये काय झालं, तरंगले असं समजा आपण, त्याला आपण काय म्हणायचं, प्रोजेक्टाईल मोशन म्हणायचं. ओके. त्याचे बेस्ट एक्झाम्पल म्हणजे फुटबॉलला किक मारणं, बंदुकीतून गोळी फायर करणं, एखादं स्टोन आपण फेकणं अकॉर्डिंग टू एक्स आणि वाय एक्सिसच्या अकॉर्डिंगला फेकणं. ओके. किंवा बॅटनं बॉलला मारणं. ओके. 6 मारतो म्हणतो आपण. आता तो काय 6 असं सरळ जातो का, असं वर जाऊन बरोबर मग जाऊन पडतो, बरोबर आहे. तर ह्या सगळे जे एक्झाम्पल आहेत ते प्रोजेक्टाईल मोशनचे. मग याच्यामध्ये काय काय काढायचं आपल्याला, याच्यामध्ये काढायचं आपल्याला हे जे पाथ आहे ना, ह्या पाथ ऑफ प्रोजेक्टाईलचं इक्वेशन काढायचं. हे जे पॅराबोला पाथ जे तयार झालंय त्याचं इक्वेशन काढायचं. याला इथून इथं येण्यासाठी वेळ किती लागला ते काढायचं आहे. याची हाईट किती आहे ते काढायचं आहे. हे किती लांब गेलंय आर काढायचं आहे. या सगळ्यांचे डेरिव्हेशन वेगवेगळे. पहिलं डेरिव्हेशन पाथ ऑफ प्रोजेक्टाईल, दुसरं डेरिव्हेशन टाइम ऑफ फ्लाइट, तिसरं डेरिव्हेशन हॉरिझॉन्टल रेंज, चौथं डेरिव्हेशन हाईट, मॅक्सिमम हाईट. ओके. आवर टार्गेट इज, समजलं? ठीक आहे. चलो आता आपल्याला थोडं बारकाईनं अभ्यास करायचा. काय अभ्यास करायचा बघा. ही वस्तू अशी फेकलंय, असं चाललेलं आहे. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय गोष्ट, की याचं जे चेंजेस आहेत, म्हणजे कसं, हे सर हे असं चाललंय, हे चेंजेस आहेत, म्हणजे हे फक्त वाय ऍक्सिसला बदलायला लागले. एक्स ऍक्सिसची जी व्हेलॉसिटी असणार आहे ना, ती सेम असणार आहे ओव्हर ए पाथ. नाही कळलं सर? इथून जाणार आहे इनिशियल व्हेलॉसिटी, ते फायनलचं नंतर बघू. इथून जाणार आहे काय, इनिशियल व्हेलॉसिटी. आता हे इथून इथं चाललेलं आहे, इनिशियल व्हेलॉसिटी इथून इथं चाललेलं आहे. मग हे झालं इनिशियल व्हेलॉसिटी यू. आता आपण याच्यामध्ये शिकलो, कुठं, सेकंड टॉपिक मध्ये, रिझोल्युशन ऑफ वेक्टर. रिझॉल्व करणं म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर वेक्टरला आपण स्प्लिट करणं 1 आणि 2च्या ह्याच्यामध्ये. आता इथे एक यू व्हेलॉसिटी आहे, याला स्प्लिट करायचं आहे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला. याला स्प्लिट कुठं करायचं आहे, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला. म्हणजे यू इज द इनिशियल व्हेलॉसिटी, वी कॅन स्प्लिट in the two component. One is the uy u sin theta vertical component of u, ux u cos theta horizontal component of u. So just remember it here. याला ज्यावेळेस आपण असं स्प्लिट करतो, हे ux झालं, हे uy झालं, हे थीटा झालं,
ज्यावेळेस इथल्या पॉइंटला आलो आपण, हे युएक्स झालं, हे परत इथल्या पॉइंटला आलो, इथं काय ऑब्झर्व करायला मला मिळालं? ऑब्झर्व करायला मी ह्या प्रत्येक ठिकाणी एक ऑब्झर्व करेन. काय ऑब्झर्व करेन? मला फक्त वाय ऍक्सिसची व्हेलॉसिटी बदलताना दिसते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॉइंटला युएक्स हा समान आहे. प्रत्येक पॉइंटला युएक्स हा समान आहे. तर कुठेही गेला तुम्ही युएक्स सेम आहे. जर युएक्स सेम आहे ओव्हर ए पाथ, द ओनली चेंज uy इज एन ओनली चेंज. म्हणजे वाय ऍक्सिस फक्त चेंज आहे. एक्स ऍक्सिसचा जो कंपोनंट आहे यूएक्स हा ओव्हरऑल कॉन्स्टंट आहे. यूएक्स कॉन्स्टंट असल्यामुळे ax 0 आहे. द व्हेरी इम्पॉर्टंट. कोण फक्त बदलले? वाय ऍक्सिस मध्ये कमी जास्त व्हायला ना, वर चाललंय खाली यायलंय, म्हणजे असं वर चाललंय खाली यायला लागले. फक्त वाय ऍक्सिस बदल आहे. एक्स ऍक्सिसला म्हणल्यावर सर मग कसं झालं असतं? एक्स ऍक्सिसचं चेंज करायचं झालं तर कसं झालं असतं? असं फेकूया. असं फेकूया म्हणजे काय? हे असं गेलं असतं तर येस, एक्स ऍक्सिस व्हेरी झालं असतं, वाय ऍक्सिस काय झालं असतं? कॉन्स्टंट राहिलं असतं. समजते का? समजायला लागले तुम्हाला? ओके. सो याच्यामध्ये मग आपल्याला काय बघायचं आहे? एखादी वस्तू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनच्या अपोजिट फेकतोय. नीट लक्ष द्यायचं. हे ग्रॅव्हिटेशनल डायरेक्शन त्याच्या अपोजिट मध्ये फेकतोय. खालून वर फेकतोय, खालून वर फेकतोय. जीच्या विरोधात ऍक्शन करतोय. ऍक्सेलरेशन निगेटिव्ह ay मायनस जी. आर यू अंडरस्टँड परफेक्टली? तुम्हाला समजायला लागले व्यवस्थित? आता मला जायचंय यांचे व्हीचे इक्वेशन. आपल्याकडे दोन कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत, तीन आहेत ऍक्च्युली. v इक्वल टू u प्लस एटी. दुसरा आहे s इज इक्वल टू s इज इक्वल टू ut प्लस 1/2 एटी स्क्वेअर. आणि दुसरा आहे त्याच्यानंतर v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2ax. सध्या आपण विचारात हे दोन घेऊया. आता मला ना अलॉंग एक्स ऍक्सिस हे दोन इक्वेशन काढायचे, अलॉंग वाय ऍक्सिस हे दोन्ही इक्वेशन काढायचे मला. ओके. अलॉंग एक्स ऍक्सिस vx बरोबर uxt प्लस काय येणार आहे? ux प्लस एटी म्हणजे axt. आता ax काय आपल्याकडे 0 आहे ना. ax 0 म्हणजे vx काय आहे? vx इक्वल टू ux आला. ux काय आपल्याकडे? ux u cos थीटा आहे. ओके. त्याचमध्ये मी अजून काय करणार आहे? त्याच्यामध्येच मला काय काढायचं? अजून पुन्हाची व्हॅल्यू काढायची आपल्याला sx ची. sx बरोबर uxt प्लस 1/2 ax t चा स्क्वेअर. सो sx इक्वल टू uxt प्लस हे तर 0 झालं ना, ax 0 आहे आपल्याकडे, ते कम्प्लीट 0 झालं. म्हणजे sx बरोबर u sin थीटा. ux काय आपल्याकडे? cos थीटा आहे. u cos थीटा इंटू t. हे झालं मला sx. ओके. काढून ठेवू, आपण ठेवून टाकू. जिथे गरज पडली, जसं गरज पडली त्याला तसं फ्लेक्झिबिलिटीने घेऊ. दुसरा अलॉंग कोणाशी घ्यायचा आपल्याला? अलॉंग वाय ऍक्सिस काय काय घेणार आहे आपण? तेच इक्वेशन घेणार आहे. vy बरोबर uy प्लस ayt. ओके. सो जर याला असं घ्यायचं असेल तर आपल्याला काय करता येईल? आता इथं बघा परत vy बरोबर uy म्हणजे काय असतं? u sin थीटा मायनस ay म्हणजे काय आपल्याकडे? बघा ay मायनस gt vy बरोबर u sin थीटा मायनस gt. व्हर्टिकल जर व्हेलॉसिटी काढायची झाली
तर ही आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळाली, व्हर्टिकल व्हेलॉसिटीची आपल्याला व्हॅल्यू मिळाली. ओके, तर मला आता या ठिकाणी काय काढायचं आहे, याचं सेम SY काढायचं आहे. याचं सेम काय काढायचं आपल्याला, SY. तर मी तसं लिहिलं, SY बरोबर UYT प्लस 1/2 AY T स्क्वेअर. बाबांनो SY बरोबर UY म्हणजे काय, U sin थिटा इंटू T प्लस, आता हे AY माझ्याकडे काय मायनस G, म्हणजे इथे मी मायनस लिहू करेल, मायनस 1/2 GT स्क्वेअर. इक्वेशन नंबर 4. मला आय वॉन्ट टू इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाइल. इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाइल ऑफ पॅराबोला. ओके, सो हे काय पॅराबोलाचं. आता त्याचं इक्वेशन काढायचं आहे. मग मी सिंपली SY ऍज ए Y, SX ऍज ए X. काय काय घेतलं नीट लक्ष द्यायचं. SY म्हणजे Y घेतला, SX म्हणजे काय घेतला, X घेतलं. हे मी इथं असं लिहू शकतो का, कसं, X बरोबर U cos थिटा, तर T बरोबर इथं T आहे, तर हे खाली पाठवलं X अपॉन U cos थिटा. T ची व्हॅल्यू मी काय काढली, X अपॉन U cos थिटा. इकडे नीट लक्ष द्यायचं. इथं मी व्हॅल्यू पुटअप करायला चालू करतो. हे Y ची व्हॅल्यू इथं पुटअप केली, Y बरोबर U sin थिटा. T ची व्हॅल्यू काय टाकणार आहे, X अपॉन U cos थिटा मायनस 1/2 G T ची व्हॅल्यू परत X अपॉन U cos थिटा चा स्क्वेअर. सो देन U बरोबर हे बघा U कॅन्सल, साइन अपॉन कॉस tan थिटा इंटू X मायनस इथं gx स्क्वेअर 2U स्क्वेअर cos थिटा, gx स्क्वेअर 2U स्क्वेअर cos थिटा. हे काय मिळालं आपल्याला, हे मिळालं आपल्याला एक इक्वेशन इन टर्म्स ऑफ कुणाच्या, दिस इज द इक्वेशन फॉर कुणाचं हे इक्वेशन, पाथ ऑफ प्रोजेक्टाइल. ओके, दिस इज द इक्वेशन फॉर path of projectile. खाली लिहायचं, hence the above equation shows the path of projectile of an parabola. हे एक झालं, इथपर्यंत एक फिनिश करूया, एक झालं इथपर्यंत. सो इज द नेक्स्ट सर, टाइम ऑफ फ्लाइट. ओके, सो टाइम ऑफ फ्लाइट डिनोटेड बाय कैपिटल T. टाइम ऑफ फ्लाइट आपल्याला डिनोट करायचा आहे कैपिटल T. दिस इज व्हेरी इंपॉर्टंट. सी, इथून फेकलं, सुरुवातीला विचार केला, थोडं विचार केला, तेवढं याचं टाकलं, ऍट द टिल हायएस्ट पॉइंटला फ्रॅक्शन ऑफ सेकंड थांबलं, मग मागे द्यायला. मी असं चाललोय, टर्न मारायचं तरी पण मला थांबावं लागतं. थांबलो आणि मी टर्न मारलो, हे वर गेलं, काही वेळासाठी थांबलं, परत रिटर्न आलं, परत एकदा वर गेलं काही वेळासाठी. मग मला काय काढायचं आहे, टाइम ऑफ असेंडिंग काढायचं आहे. व्हॉट, टाइम ऑफ असेंडिंग चढता क्रम, टाइम ऑफ डिसेंडिंग उतरत. ओके, चलो इथं बघा, इथून इथं मॅक्सिमम हाईट गाठणार आहे, तर हे झाली टाइम ऑफ असेंडिंग. इथून इकडे येणार आहे टाइम ऑफ डिसेंडिंग. इथं जेवढा वेळ लागणार आहे तेवढा सेम वेळ इकडे लागणार आहे. परफेक्ट ना. इथं एअर रेजिस्टन्स नेग्लेक्ट असं समजू. ओके, एअर रेजिस्टन्स नाहीये. सो इथून इथं फेकलं, ओके, इथून इथं फेकलं, तर हे मॅक्सिमम हाईट याला वेळ जो लागतो तो टाइम ऑफ फ्लाइट आहे. इनिशियल वेलोसिटी काहीतरी आहे, फायनल वेलोसिटी 0 आहे. त्या मोमेंटला जाऊन पोहोचणार आहे, फायनल वेलोसिटी 0 आहे. ओके, बोर होत असेल आणि मला लावणी येत नाहीये, आता इथं गणपती वर्षामध्ये ताण करता हे करून सर होऊन जाऊ दे, एखादा ठुमका, एखादा गणपती बाप्पा मोरया मोरया असं बी काही जमत नाही.
हा, नाहीतर असं पण काही नाही आपल्या फिजिक्स मध्ये, नाच रे मरा आंब्याच्या पण हे पण नाहीये आपल्याकडे. सो त्याच्यामुळं आपल्याला जे चाललंय त्या फोकसनं जाणं गरजेचं आहे. ओके, थोडं तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे, मला ऐकावं लागणार आहे, तुम्हाला सांगावं लागणार आहे, असं काय आहे का नाही, तुम्ही फक्त ऐकायचं. ओके, हा माहिती आहे, भूक लागली, सगळं झालंय, बट काय आहे भुकेच्या आशेनं तर हे आपल्याला ऐकावं लागणार आहे. ओके, कॉन्सन्ट्रेशन त्याच वेळेस होतं, जेवल्यानंतर होत नसतं, हे लक्षात ठेवतो. ओके, इथे येऊ परत एकदा. हा, सो आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे, आपलं सगळ्यात महत्वाचं कॉन्सन्ट्रेशन आता या इक्वेशनवर जाणार आहे आपण. ओके, इक्वेशन 3 बिकम्स, इक्वेशन 3 बिकम्स. ओके, इक्वेशन 3 बिकम्स. काय करायचंय, इक्वेशन 3 नंबर घ्यायचंय, पण ते घेत असताना मला काय करायचं माहितीये का, हे इथून इथं जाणार आहे, परत एकदा हे इथून इथं जाणार आहे, या ठिकाणी जाणार आहे, दॅट इज मीन बाय हायेस्ट पोझिशनला जाणार आहे, म्हणजे VY काय येणार आहे, 0 येणार आहे. VY काय येणार आहे, 0 येणार आहे. मान्य AY आपल्याला काय आहे, अहो तेच आहे, -Gच आहे AY, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाहीत. म्हणजे मी हे पण इक्वेशन घेऊ शकतो ना, इथं तेच इक्वेशन घेतलेलं आहे, फक्त मी थर्ड वाल्याला ऍज इट इज व्हॅल्यू पुटअप केलेलं तेच उचलतो. मग तेच जर उचललं तर या ठिकाणी मला कसं दिसतंय बघा, छान गोंडस पैकी. मी इथं लिहितो TA. टी म्हणजे काय लिहितो, टी म्हणजे TA इज द असेंडिंग टाइम. इकडं जर नेलं तर डबल TA 2TA किंवा TD इक्वल टू TA समान आहे. ओके, देन पुढं. ओके, सो हे इथं लिहूया. हे बघा, हे इक्वेशन घेतलंय, VY इथं चाललोय, हे इक्वेशन मध्ये टाकायचं आहे. VY बरोबर काय टाकायचं आहे, 0 बरोबर U sin थीटा मायनस GTA. हे मायनस आहे, या साईडला पाठवतो, झालं काय रे, प्लस GTA बरोबर U sin थीटा. म्हणजे आपल्याला TA बरोबर काय झालं, TA बरोबर जी खाली गेलं ना, म्हणजे U sin थीटा अपॉन G. दिस इज युअर टाइम ऑफ असेंडिंग, बट टाइम ऑफ डिसेंडिंग इज ऑल्सो सेम. TA बरोबर TD म्हणजे डिसेंडिंग. ओके, मग आपण टोटल टाइम किती काढणार आहे, टोटल टाइम इथून एवढा आला, त्याचा डबल असणार आहे, म्हणजे 2TA करू का, मग T बरोबर 2 into TA काय आहे, U sin थीटा अपॉन G. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ, कुणाचं आहे रे, ते काय झालं, टाइम ऑफ फ्लाइट झालं. हे काय झालं, टाइम ऑफ फ्लाइट झालं. ओके, इथपर्यंत म्हणजे इथून इथं येऊन पडलं. ओके सर, वेल अँड गुड, नाईस जॉब. हे झालं, इथं टाइम ऑफ फ्लाइट, इथपर्यंत एक लक्ष्मण रेषा मार. दुसरं डेरिव्हेशन झालं, पहिलं इथं एंड झालं, हे दुसरं स्टार्ट झालं. ओके, पहिलं इथं असं लिहूया, पहिलं, हे दुसरं, हे तिसरं स्टार्ट आहे. वी आर फाइंडिंग एज एन हॉरिझॉन्टल, काय म्हटलं मी, हॉरिझॉन्टल. ओके, रेंज. व्हॉट इज मीन बाय रेंज, सर फक्त मोबाईलची रेंज माहिती आम्हाला, बाकीचं कुठली रेंज माहिती नाही. ओके, आज तर काय म्हणतात, मोबाईल म्हणजे जीवकी प्राण आहे लोकांचा. ओके, कुणी असं झालंय का, आज दिवसभर पुस्तक वाचलंय, 21व्या शतकात इम्पॉसिबल आहे. दिवसभर मोबाईल घेतलाय, येस, डन, वेल अँड गुड. दिवसभर टीव्ही बघितलंय, डन, फायनल. दिवसभर टाइमपास केलाय, फायनल, होऊ शकतं, शक्य आहे. पण असं कुणी म्हणलं दिवसभर मी अभ्यास केलाय, समोरच्याला विश्वास बसत नाही, सांगणाऱ्याचं तर लांबच राहिलं. ओके, त्याच्यामुळं कधी मध्ये असं आलं पाहिजे. आता हॉरिझॉन्टल रेंज म्हणजे आवर टार्गेट इज, इथं आहे, इकडे लक्ष द्यायचं. हे टोटल डिस्टन्स, काय करायचं, टोटल डिस्टन्स काढायचं आहे, म्हणजे व्हेलॉसिटी इंटू टाइम. आर यू एग्री, परत एकदा, व्हेलॉसिटी बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम, तर डिस्टन्स बरोबर व्हेलॉसिटी इंटू टाइम, टोटल डिस्टन्स. ओके, आर काढायचं आहे, म्हणजे टोटल डिस्टन्स कुठलं कव्हर झालंय, SX कव्हर झालंय. काय कव्हर झालंय, SX.
Sx बरोबर ux, व्हेलॉसिटी कुठली आहे, u आहे, इनटू काय आहे, टाइम. पण टाइम किती आहे, टाइम ऑफ फ्लाइट आहे. ओ नीट लक्ष द्यावं. इथून इथं आलं Sx हॉरिझॉन्टल रेंज. ओके, त्याला लागलेला वेळ, त्याचं डिस्टन्स बरोबर त्याच्यातली व्हेलॉसिटी आणि लागलेला वेळ याच्यातली व्हेलॉसिटी बदललीच नाही. एक्स ऍक्सिसची व्हेलॉसिटी बदलली का, बिलकुल नाही. मग Sx बरोबर मी काय घेऊ शकतो, Sx बरोबर x घेतलंय मी ऑलरेडी. कुठं आहे दिसतंय का. आता मी Sx बरोबर काय घेतो, इथं r घेतो, हॉरिझॉन्टल रेंज आहे मला. इथं ux ऑलरेडी माहिती आहे, ux बरोबर u cos थिटा. ux बरोबर काय आपल्याकडं आहे का, बघा इथं कुठं आहे का ux, u cos थिटा. मग t काय आपल्याकडं, टाइम ऑफ फ्लाइट आहे. t काय आपल्याकडं, टाइम ऑफ फ्लाइट आहे. चलो छान कसं दिसतंय ते बघूयात आपण आता. r बरोबर u cos थिटा. हे टाइम ऑफ फ्लाइट आता इथंच काढले बघा, आता इथंच बरंच आहे बघा इथे. 2u sin थिटा अपॉन g. Therefore, r equal to u square 2 sin theta into cos theta divide by g. आपण याला पाहिलंय का, कशाला पाहिलंय का, 2 sin theta into cos theta काय असतं. सर हे ट्रिग्नोमेट्री आली की आमची बत्ती गोल होती. मॅथ्स आहे हा बोलो. 2 sin theta into cos theta, साइन 2 थीटा काय असतं, साइन 2 थीटा. 2 sin theta into cos theta is an sin 2 theta. ओके, sin 2 theta ही व्हॅल्यू इथे टाकू. देन r इक्वल टू बळाबळीनो u स्क्वेअर sin 2 theta अपॉन g. व्हॉट इज दिस इज कॅल्क्युलेटेड. आपण हे काय काढलं नाही बळानो, हे काढलं हॉरिझॉन्टल रेंज. हे काय काढलंय आपण, हॉरिझॉन्टल रेंज. देन व्हॉट यू हॅव टू फाइंड नेक्स्ट, यस व्हेरी गुड, वी आर फाइंडिंग द हाइट. दॅट इज मीन बाय मॅक्सिमम हाइट. ओके, आता आपल्याला काढायचं व्हर्टिकल. दॅट इज मीन बाय मॅक्सिमम मॅक्स हाइट. ओके, सो हाइट काढायचं आपल्याला. दॅट इज मीन बाय h काढायचं. चलो इक्वेशन कोणचं पिक आउट करायचं ते बघा. SY वाला इक्वेशन पिक आउट करू. ओके, इक्वेशन 4 बिकम्स इक्वेशन 4. ओके, इक्वेशन 4 मी ऍज इट इज पुट अप करू. त्याच्या आधी मी याला असं लिहितो. कसं लिहितो, SY बरोबर काय रे आपल्याला, SY बरोबर काय येणार आहे, h येणार आहे. SY बरोबर काय येणार आहे, h येणार. लक्षात ठेवायचं, हे हॉरिझॉन्टल आहे, हे व्हर्टिकल चाललंय. आता हिकडल्याचा काय संबंध नाही, इथपर्यंत जाणार आहे ना. इथपर्यंत जाणार आहे म्हणजे मला t म्हणजे काय येतं, TA येतं. मग TA म्हणजे काय आपल्याकडे आहे ना, u sin theta अपॉन g. बरोबर आहे. ओके, याच्या दिसायला लागले कोपरा. ओके, नाही दिसत हा, थोडा अलीकडे येतो. हे बघा, हे काय झालं, TA u sin theta अपॉन g. बरोबर आहे. ओके, SY बरोबर h, t बरोबर TA. बाकीचं सगळं ऍज इट इज आहे आपल्याला. चलो याला इथं लिहूया आणि त्याला तिथं उचलून टाकूया. आता काय काय टाकायचं बघूयात आपण. आता इथं व्हॅल्यू काय काय येणार आहे ते फार इम्पॉर्टंट. आता व्हर्टिकल चालू आहे, म्हणजे व्हर्टिकल हाईटला कोणती व्हॅल्यू येणार आणि काय व्हॅल्यू लिहायची आहे. आता इथं बघा व्हर्टिकलला SY म्हणजे h आहे. SY म्हणजे काय लिहिले आपण, h आहे. चलो u sin theta, t किती रे, t म्हणजे काय आपल्याकडं TA म्हणजे काय, u sin theta अपॉन g माइनस 1/2 g. t म्हणजे काय आपल्याकडे परत u sin theta अपॉन g ब्रॅकेटचा स्क्वेअर. देन h बरोबर u स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा अपॉन g माइनस हे बघा 1/2 इथं परत 1/2 u स्क्वेअर, त्याला लिहिलं बघा मी कसं,
g इंटू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी स्क्वेअर. इकडे घ्या मग इथं काय केलं बघा, जी कॅन्सल केलं. काय कॅन्सल केलं? जी कॅन्सल केलं. रिमेनिंग काय राहिलं बघा, रिमेनिंग काय राहिलं, याची बरोबर हे बघा यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी, 1/2 यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी. 1/2 थोड्या वेळा वापरतो नाही समजू. इथं एक आहे, इथं अर्ध आहे. एकातून अर्ध गेलं, अर्ध राहिलं. म्हणजे कसं लिहिलं सर, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. सो दिस इज युअर हाईट, मॅक्सिमम हाईट. हे काय झालं तुमचं मॅक्सिमम, ही काय झाली हाईट झाली. मग ह्या दोघांचं रिलेशन काय करता येईल का? मॅक्सिमम आर मॅक्स कधी असणार आहे सर? आर मॅक्स कधी असणार आहे? एच मॅक्स कधी असणार आहे? एच मॅक्स म्हणजे मॅक्सिमम हाईट कधी असणार आहे? सपोज वी टेक एज एन थीटा इक्वल टू 90, देन साइन 90 इज इक्वल टू 1. मीन्स एच मॅक्स इज एन यू स्क्वेअर अपॉन 2g. एच मॅक्स इज एन यू स्क्वेअर अपॉन 2g. ओके, देन आर मॅक्स कधी असणार आहे? 2 थीटा 90 पाहिजे. तर थीटा किती टाकला आपण? 45. 2 थीटा किती पाहिजे? 90. तर थीटा किती झाला? 45. 45 इथं व्हॅल्यू टाकले तर हे 90 झाला. 90 झालं म्हणजे मॅक्सिमम झाला. देन आर मॅक्स बरोबर यू स्क्वेअर अपॉन जी. आर मॅक्स अपॉन काय आलं हे? यू स्क्वेअर अपॉन जी. थिटाची व्हॅल्यू किती टाकली? नीट लक्ष द्यायचं. थिटाची व्हॅल्यू आपण टाकलेली आहे. हे झाला आर मॅक्स. हे प्रॉब्लेम याच्यावर सीईटीवर, अरे भयानक प्रेम आहे सीईटी वाल्यांचं. एमएस चे सीईटी वाल्यांचं इतकं प्रेम आहे ह्याच्यावर, म्हणून याला आपण स्पेशल दिवस आणि स्पेशल वेळ आणि स्पेशल टाइम घेऊन आपल्याला हे सगळं घेतोय मी. ओके, सो एवढं तर आपलं याच्यावर भयानक प्रेम असलं पाहिजे आणि एवढीच पावडर लावली पाहिजे याला, तर हे नीट लक्षात येतं, परफेक्ट डोक्यात राहतं. आपण 1-2 मिनिटात फटाक दिसं काय काय बघितले बघू आपण. हे बघा, आपण काय केलं, एक इथं बसलो, एकाने इथं किक मारली फुटबॉलला, हे इथं येऊन पडलं. त्याचं काय काढलं आपण? त्याचं काय काढलं? त्याचं पॅराबॉलचं इक्वेशन काढलं. त्याचं परत काय काढलं? टाइम ऑफ फ्लाइट काढलं. त्याचं काय काढलं? हॉरिझॉन्टल रेंज काढलं. त्याचं काय काढलं आपण? हाईट काढली. चलो बाबांनो, हे फेकत असताना यू काय आहे? त्याचं इनिशियल व्हेलॉसिटी. याला रिझॉल्व्ह केलं आपण. 2 ऍक्सिस वर काय केलं? रिझॉल्व्ह केलं. एक यूएक्स झाला, एक यूवाय झाला. परत काय केलं ते आपण? हे व्हर्टिकल कंपोनंट हॉरिझॉन्टल. एएक्स म्हणजे काय? हे यूएक्स पूर्ण पाथ मध्ये यूएक्स काय आहे? कॉन्स्टंट आहे. इथं लिहितो वाटलंच तर यूएक्स कॉन्स्टंट. कोण व्हेरिएबल आहे? व्हेरिएबल कोण? यूवाय व्हेरिएबल आहे. चेंज आहे. यूआय व्हेरिएबल आहे. ओके, चेंज आहे. मग एवाय काहीतरी असणार आहे. काय असणार आहे? मायनस जी का घेतलं? खालून वर चाललेलं आहे. ओके सर, जर वरून खाली येत असेल तर प्लस घे ना, प्लस घे, काय अडचण नाही आपल्याला. ही वस्तू खालून वरून खाली फेकली, प्लस घ्यायचं. फ्री फॉल असं म्हणतो त्याला आपण. काय म्हणतो? फ्री फॉल. ते बोलायचं आपल्याला. ओके, पुढं काय घेतलं? अलॉंग एक्स एक्सिस vx बरोबर ux प्लस axt. ax आपल्याला 0 आहे, त्याची व्हॅल्यू टाकली, ux ची व्हॅल्यू टाकली, u cos θ आलं. देन sx बरोबर uxt 1/2 axt चा स्क्वेअर. परत ax काय रे आपल्याकडे या ठिकाणी? ax 0 आहे, 0 ची व्हॅल्यू इथं टाकली. sx बरोबर uxt प्लस 0, sx इक्वल टू u cos θ इंटू t. अलॉंग द y एक्सिस घेतलं, सगळं तेच घेतलं, फक्त ज्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू टाकल्या. uy बरोबर u sin θ. ay ची व्हॅल्यू इथं आहे बघा -gt. हे इक्वेशन नंबर 3 घेतलंय. sy बरोबर uyt प्लस 1/2 ayt स्क्वेअर. देन sy ची व्हॅल्यू uy माहित आहे आपल्याला आणि ay माहित आहे, ती व्हॅल्यू केली. हे इक्वेशन तयार करून ठेवले. या इक्वेशन वरून खालनं सगळे कुटाने चालू केले. त्याच्यातलं पहिलं चालू केलं पाथ ऑफ प्रोजेक्टाईल. sy बरोबर y, sx बरोबर x. आपण काय केलं? ही व्हॅल्यू इथं टाकली आणि इथलं t ची जी व्हॅल्यू आहे ती आणून या इक्वेशन मध्ये पुटअप केली. ती ची व्हॅल्यू इथे व्हॅल्यू टाकल्यावर tan θ x बरोबर gx स्क्वेअर 2u स्क्वेअर cos θ हे इक्वेशन मिळालं. नंतर काढलं आपण टाइम ऑफ फ्लाइट. टाइम ऑफ फ्लाइट काढण्यासाठी पहिला वेळ काढला इथून इथं जाण्यासाठी, म्हणजे वरच्या टॉप लेवलला जाऊन काहीतरी थांबणार आहे, काहीतरी वेळ थांबणार आहे. म्हणजे काय आहे आपल्याला? vy काय 0, ay काय -g, t इक्वल टू ta. ta म्हणजे काय? असेंडिंग टाइम. या सगळ्या व्हॅल्यूज आपण कुठे टाकले रे? इक्वेशन नंबर किती मध्ये टाकलं आपण? 3 नंबर मध्ये टाकले. हे सगळं कुठे टाकलंय? इक्वेशन 3 नंबर मध्ये. म्हणजेच काय? हे इथून
इथून असं लिहायचं असतं. म्हणजे काय सर, जर टाइम ऑफ फ्लाईटचं मला डेरिव्हेशन सांगितलं, हे बडव ऍज इट इज इथपर्यंत, इथून हे लिहायचं आहे. हे काय करायचं, खाऊन टाकायचं. ओके, 2 नंबरचं डेरिव्हेशन इथून लिहिलं आपण, म्हणजे याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या, या व्हॅल्यूज टाकल्यानंतर जी टी ए बरोबर यू साइन थिटा, टी ए बरोबर यू ला खाली पाठवा, टी ए बरोबर यू साइन थिटा अपॉन जी, टी ए बरोबर टी डी म्हणजेच काय, 2TA कॅपिटल टी म्हणजेच काय, टोटल टाइम ऑफ फ्लाइट काढणार आहे. टोटल टाइम ऑफ फ्लाइट काढल्यानंतर आपल्याला टी बरोबर यू साइन थिटा अपॉन जी. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, हॉरिझॉन्टल रेंज काढायचं आहे. हॉरिझॉन्टल रेंज साठी पुन्हा बाळांनो हे इथं लिहायचं. ओके, परत आपल्याला काय लागणार आहे, परत काय लागणार आहे, इथं टाइम ऑफ फ्लाइट लागणार आहे. हे इथं ऍज इट इज बनवायचं. म्हणजे हे बघा बाण कसा केलाय, हे असं आलं, इथून असं आलं, परत हे ऍज इट इज लिहिलं आपण. तिसरं डेरिव्हेशन इथून परत आलो. बघा, तिसऱ्या डेरिव्हेशनला पहिल्यापासून सगळं लिहिलंय, परत इथं आलोय, हे लिहिलंय. मग एसएक्स बरोबर यूएक्स इंटू टी बरोबर एसएक्स बरोबर आर, यूएक्स बरोबर यू कॉस थिटा. आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यूज काय केलं, एसएक्स कसं घेतलं, जास्तीत जास्त डिस्टन्स, त्याला लागलेला वेलोसिटी, त्याला लागलेला वेळ, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, इथं व्हॅल्यू लिहिली आपण. याच्यावर काय केलं रे, 2 sin थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे काय, sin 2 थिटा इथे व्हॅल्यू टाकली, देन r बरोबर u स्क्वेअर sin 2 थिटा अपॉन g, देन 2 थिटा बरोबर 90, थिटा बरोबर 45, दिस इज वन बाय r max u स्क्वेअर अपॉन g. देन काय केलं, मॅक्सिमम हाईट काढायची. सर मॅक्सिमम हाईट काढायचं, परत हे सगळं बढवायचं इथपर्यंत, इथून डायरेक्ट जंप मारायचं इथं. ओके, सो तिथं फक्त लिहायचं वी नो, काय नो, ढेकळ, एच एच बरोबर एच, टी बरोबर टी ए बरोबर यू साइन थिटा अपॉन जी. मग ह्या सगळ्या व्हॅल्यूज कुठं उचलायच्या, इक्वेशन नंबर 4 मध्ये टाकल्या. एच बरोबर यू साइन थिटा इंटू यू साइन थिटा अपॉन जी मायनस 1/2 जी यू साइन थिटा अपॉन जी ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपण काय केलं रे, हे पहिला टर्म ऍज इट इज ठेवलाय, इथं फक्त मल्टिप्लाय केलं आणि इथं स्क्वेअर केला. जी जी कॅन्सल झालं, याच्यातून 1 मधून अर्धा गेला, अर्धा राहिला. एच बरोबर यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g, ही व्हॅल्यू आली इथं. थिटाची व्हॅल्यू जर 90 ठेवली, साइन 91 आलं, 1 ची व्हॅल्यू इथे टाकली तर एच बरोबर यू स्क्वेअर अपॉन 2g. हे रिपीट घेतलेलं आहे. हे तुम्हाला इथं समजतंय का, बघा व्यवस्थित, आणि ह्याला तुम्हाला लिहायचं आहे.